नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत श्रावणी सोमवार या विषयावर माहिती शेअर करणार आहेत। बरेच जण श्रावण महिना लागला की श्रावण उपवास करत असतात। कुणी तर महिनाभर श्रावण महिना उपवास करतात, तर कुणी आठवड्यातून एक सोमवार पकडतात। तर श्रावण महिन्यातील उपवास का करता याच विषयावर आपण माहिती बघणार आहोत। श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातला एखाद्या दिवशी उपवास करतात, तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो। काही जण खास करून सोमवार पाळतात। पण हा उपवास का पाळतात या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत। सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो। मग शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात। देवांचा देव म्हणजे महादेव। श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, घरात हर हर महादेव असे स्वर आपल्याला कानावर पडतात। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते। याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथामध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केलेले आहेत। श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे। याचे एक कारण आहे म्हणजे श्रावण महिन्यातल्या शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे। श्रावणाची कथा। देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता। त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता। देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला। पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला। त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला। यामुळेच श्रावण महिन्यातील कुमारिका सुयोग वरप्राप्तीसाठी व्रत करतात। तर आपण श्रावण सोमवार धरला की श्रावण महिन्यात 4 किंवा 5 सोमवार येतात आणि प्रत्येक सोमवारी शिवमुठी दिलेली असते। तर त्यामागची कहाणी आज आपण बघणार आहोत। सोमवारची शिवमुठाची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या। 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं-भरडं, राहायला गुरांचं बेडं द्यायचा। गुराख्यांचं काम दिलं। पुढे श्रावण मास आला। पहिला सोमवार आला। ही राणी गेली। नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवमूठ वाहतो। यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलाबाळं होतात, नावडती माणसं आवडती होता, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची? कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते। त्याचबरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा बसता? आम्ही शिवमुठाची वसा बसतो। त्या वशाला काय करावं? मूठची मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा, भ्रंतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टामाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठाकरिता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितले। त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला।
जावांना नंदांनी उष्टमाष्ट पान दिले, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नानंद जावा, भ्रतार नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यांना विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीचा रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मुठा ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घ्यायला दिले. खुंटीवर पोगाट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पोगाट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पांगोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवांची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्णम अशी ही शिवमुठाची कहाणी आहे. मैत्रिणींनो, किती जणांना तुम्हाला ही कहाणी माहीत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.